खा जो तुझे यार दिल में बजी गिटार छनका आंखों से तेरे दिल में बजी गिटार छा गया कैसे ये नशा ये आ गए जीने का मजा रे अरे अरे मैं तो गया रे दिल भी गया रे अरे अरे मैं तो गया रे दिल भी बस बस कळलं. भावना पोच फळ पाहिजे माझ्या नालायक. गुचक्याला मला वाटलं नाही, माझी केस विस्कटवली तुम्ही इतकी कशाला आले समोर ना असं लागलं मला तुम्ही समोर आले तर फिलिंग्स माझ्या कंट्रोल नाही तुम्ही आले तर कशाला यायचं मग समोर बसायचं मग. तुम्ही समोर आता मी नाहीत कुणाच्या समोर काय आलं तर हे बघा आज शनिदेवाला जाऊन ना नारळ सोळा ते तेल बिल आता मॅडम शाळेत नाही गेलात आज घरीच. अरे उद्या 15 ऑगस्ट आहे ना, तयारी करायची त्याच्यामुळे घरी ये. मग उद्या तयारी करायची, मग आज कायला घरी राहिलं? अरे मग आज पूर्ण तयारी करायची ना, उद्या 15 ऑगस्ट आहे तर. आज घरी कायला राहिलात? मग जायचं ना थोड्या वेळाने शाळेत. मग शाळेत जाऊन काय करायचे? अरे कशाचं काय अख्ख्या पोरांकडनं ते साफसफाई करून घेतात त्यांनी आपल्या इथे असं फिरतात असे शिक्षक लोक आहेत मॅडम कळलं का? शाळेत तू बघितलं का माझ्या विद्यार्थ्यांना कधी साफसफाई करताना? मी ते स्वतः जाऊ दे जाऊन साफसफाई मॅडम. करणार. मॅडम ते साफसफाई तयारी करणार. मॅडम 15 ऑगस्टला पुरी फुल साड्या बिड्या घालून येते. काय संबंध? नाही मॅडम आम्हाला पण बोलवा ना प्रमुख पाहुणे म्हणून. ख्याती पाहिजे तेवढी प्रमुख पाहुण्यांकरता. ख्याती आहे आता आपल्या नाही काय मागच्या आळीत ख्याती राहते. बरोबर मागच्या वेळी ख्याती ती ख्याती नाही, काहीतरी असं लेवल पाहिजे. मॅडम, आमची लेवल बघा तुमच्यापेक्षा वर आहे. तू घरी चलते मी तुला वडापाव चारती कळलं का तू आमची तुझ्या घरी level जाती, वाढते. मी माझ्या घरी जाती. नाही, कळलं नाही, का? आणि मग वडापाव खाते, आमची लेवल वाढ. अजिबात नाही. चला चला घरी भांडी घासायचे पडल्यात तुझी भांडी आणि तू तुलाच लकला मला काय सांगू तुला मॅडम आमचं सळसळतं रक्त मॅडम, आमचं कपडे धुण्यात आणि भांडी घातण्यात हा हे बघा हाताची साल ना साल गेले कळलं का आज प्रत्येक पोरगे हातात हात घेऊन बोलते बाबू इतकं का हातरप झालं तुझे किती सॉफ्ट होता तू आईला सॉफ्ट होतो मी आणि आता काय झालं मी रमी म्हणजे तिकडे बाबू सोना राजा मोना त्यांना सांग, मला नको तुझं कौतुक मॅडम सांगू. डान्स बिन्स असते ना आता उद्या तुमच्या शाळेत? हो आहे ना. मग मला यावं लागेल. कशाला? आय एम डिस्को डान्सर त्याला पदवी भेटली कळलं का हम्म. हा शाळेत असताना तू एक दिवा लावला नसतं. दिवा मॅडम आमच्या शाळेत दिवे लावतच नव्हते मॅडम. पाण्याचे दिवे लावलेत आपण शाळेत सांगा ना मग स्वतःला काही साईबाबा समजतोय पाण्याचे दिवे लावायला. हो मॅडम आम्ही नाही का तेलाच्या ऐवजी पाणी वापरायचो. साईबाबा आणि साईबाबाची शपथ कळलं का हम्म. करा मॅडम भावाशी लग्न. नाही रे बाबा, जा ना, मला काम आहे, मी चालते. बहिणी पळून गेली मॅडम, लय काम पडायला लागले. हा मॅडम तुमची बहिणी पळून गेली त्यात माझा दोष आहे का? माझा दोष आहे. केलं. मी सांगितलं होतं तिला पळून जायला, तुम्ही असे आहेत ना नमुने, म्हणून ती गेली असेल पळून. काय झालं मग मी एक बोलू का भावाने चांगले लग्न केलं तुम्ही विनाकारण गावामध्ये ना आले आता भाऊ तुम्हाला बघून झालं Impress भावाने झालंय. तुमच्याकडे इम्प्रेस झालं आणि वहिनी डिप्रेस झाली कळलं का इम्प्रेशन डिप्रेशन हे तर नवीनच काहीतरी तू सांगतोय. काही जशी मी या गावात आली ना तसं तुम्ही कधी तुझ्या भावाला पाहिलं पण नाही. मॅडम आमचा भाऊ दूरपर्यंत. हेलिकॉप्टरने जातो ना मॅडम, तेव्हा तुम्हाला बघतो. काही पण राहून दे बाबा. भावाला येत नाही की हेलिकॉप्टरने जायला लाव का, तुमच्यावर इम्प्रेशन पडेल लगेच. वहिनी वहिनी थांबा. मागे येऊ नका. अरे मॅडम मला भावाचं काय लग्न. तुम्ही लग्न करता की नाही लग्न लावून देऊ इम्पॉसिबल आहे बळजबरीने लग्न मॅडम लावलं. पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे. पॉसिबल आहे. मग ठीक आहे, स्वतः जाऊन करत बस, मला नको सांगू. म्हणजे तुम्हाला तुमच्या मर्जीने लग्न करायचे का? का डोकं खातो? तरी तुम्हाला करायचंय करायचं सांगून द्या मॅडम मला लग्न करायचे मॅडम. नाही करायचं. मराठी भाषा कळते नाही नाही हा शब्द साक्षात. मग मी काय करू? तुम्ही मामा पोरगी कशी ठेवते मॅडम फक्त नाही का आमच्या भावासोबत लग्न करा. कळलं का मामांना डायरेक्ट नाही का हुंडा म्हणून वडापावचं दुकान देऊन टाकतो. तुम्हाला सांगते, तुम्हाला काही पुरते का बघा माझ्या वडिलांना द्यायला नाही का? चटणी पण देतो अद्रक लसूण पण देतो पण लग्नच करा कळलं का आणि कांदे एकदम ओरिजिनल द्या. हा कळलं का आणि मग आम्ही थोडे फटके पण देतो. काय शिकेल. अहो कॉलर पकडू नाही शकत आमचे हा फटके द्यायचा विषय करतो होय कळलं का तुला अजून माझे वडील कोण आहेत ना ऍक्च्युअल मध्ये तेच कळलेलं नाही. साधा सोपा माणूस आहे तुमचा तुला जर ते कळलं असतं ना की ते गावाचे पाटील आहेत काय, तर तू त्यांचा दरारा आणि त्याचं महत्व जर कळलं असेल तर तू घाबरून राहिला तुमचा पप्पा गावाचा पाटील आणि आम्ही गावाचे बादशाह आहे कळलं का बादशाह. गली में आके उसका पता आरशात पहिली जाऊन व्यवस्थित तोंड बघून ये. पहले मैडम मार डायलॉग क्यों का तुमच्या घरी? बच्चे की गली में आके उसका पता नहीं पूछते. किसको वक्त है तुम्हारा पता पूछने के लिए? सीधे घर में घुसते बादशाह के हाँ मुजरा हमें बहुत काम है. खुद बादशाह का पता बताते मुजरा हैं. बादशाह के सामने मुजरा मुजरा आप जैसे करते हैं मुजरा मुजरा आपण कला का शिवाय खात नाही वडापाव शिवाय खात नाही थांबा मॅडम. मॅडम हो थांबा.
तुम्ही धक्का दिला पहिला त्याला सॉरी बोलायला. सॉरी बस. ठीक है, तुमच्यासाठी एक मी शेर बोलतो. ए कातिल हसीना, तू मुझे पटी कभी ना, तो मेरे भाव को पट अभी ना. समझी क्या कातिल हसीना? समझी क्या? नाही समजी. मॅडम नाक करती दुनिया सारी, दादा आपला सगळ्यात भारी. मग काय करायचं? बाप सोडलं. अशी चपली मारती ओळायची, चपलीनी का चपलांचा हार घालायचा. नाही मॅडम, फायबरचे चप आपलं काय चामड्याच्या चपलीने उतरा महिन्याचं. हा कळलं का? उद्या शाळेत येणार आहे मी तुमचा डान्स. हा मॅडम तुम्ही पण करा ना डान्स, लावणी बिवणी घ्या. हा हा. तमाशा नाहीये, उद्या 15 ऑगस्ट आहे. मग त्याला काय होतंय? घेतात पण तुम्ही तमाशा करा. त्यांना पण हेच तर आहे ना, हेच तर आहे ना. तुम्हाला तर 15 ऑगस्ट वरती पण तुम्हाला काहीतरी आपल्या गावासाठी करायचं, गावातल्या मुलांसाठी करायचं, त्यांना नवीन मॅडम, दिशा तुम्ही ज्या दाखवायची. शाळेत शिकवताय, ते राहिलं बाजूला. तुम्ही ज्या आणि शाळेत तुम्हाला पडलं शिकवताय, तमाशाचं. ऐका तुम्ही हा. शाळेत शिकवताय का, ती शाळा आमच्या भावाने दिलेली आहे. दुसरी गोष्ट उपकारच केला आमच्यावर मला दोन तेच म्हणायचंय, त्यांना दिशा दाखवायला आधी आम्हाला दिशाला बघावं लागेल ना, कशी दिशा आहे. मग त्यांना आम्ही दाखवू ना. ती दिशा नाही बोलले मी. हो ती दिशा, हा रस्ता तुमच्या विचाराच वाईट आहे. मी ती दिशा आधी बघणार, तुम्ही पुन्हा दाखवणार. काय म्हणतो? अरे मॅडम, भावासोबत लग्न. झालं रे तुझं. नाही मॅडम, मी काय म्हणतोय, आमच्या भावाने तुम्हाला शाळा दिली, तुम्ही शिकवताय. मग आमचा भाऊ उद्या तुम्हाला नाही का घर देईन, तुमच्या पप्पांना हुंडा देईन, वडापावचं दुकान देईन. हो तुमच्या भावा माझा काय संबंध? दीर दुकान आहे आहे ना वडापाव. दीर आहे तुमचा. बाई माझा पण हुंडा द्यायचा संबंध आहे. काय मी पण हुंडा देईन मॅडम. तुम्हाला सुट्ट्याची गरज आहे, मला तर असं वाटतंय तुमच्याकडे मॅडम. पाहून. तुम्हाला मग दिन धोंडा नाही घेतला हुंडा, कळलं का? मी काय देईन माहितीये का तुमच्या मॅडम डोक्यातच तुम्हाला? घालत मी धोंडा. तुम्हाला हुंडा म्हणून काय देईन माहितीये का? गरज नाही मला. अख्ख बाथरूमचं हे देणार सेट, तुझ्या पैसे बाथरूम सेट. मी निघायच्या आधी तूच नाही. नाही मॅडम, तो तयारीतच आहे की कधी इथून बाहेर पडती आणि कधी नाही लाडवायला पुढे पळतोय. तो गेल्यावर आपल्या दोघांनी वेळ भेटेल ना मॅडम. गावात जाऊ का मॅडम? जा. मी जाऊ का मॅडम? तुम्हाला बोलायला वेळ भेटेल? मला काही इंटरेस्ट नाही तुझ्या भावासोबत बोलण्यात. त्याला घेऊन जा पंचायताला. हो पांचट बोलतो का? ओझं खाली पिली वेळ मॅडम, राहिला तुमची घालवतो. जन्मतारीख काय आहे? काय सांगू मी? नाही अॅनिव्हर्सरी साजरा केली असती तुमची भावासोबत. जन्म तारखेचा आणि अॅनिव्हर्सरी हे दोन भिन्न गोष्टी आहेत. मॅडम तुमची अॅनिव्हर्सरी तर मागच्या 2 महिने आधीच झालेली मॅडम, जेव्हा तुम्ही आम्हाला फर्स्ट टाइम भेटलेला. कळलं का मॅडम? मॅडम ए नको 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 थांबू मला. नाही मॅडम, थांबा. थांबा मॅडम. मन माझं लय गडबडलंय, धक्का खाऊन बडबडलंय, मला वेळ लावलंय 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 लावलंय. मग मी दुसरी पटवली, मग पटवली लगेच कटवली, मग तिसरी पटवली. पटवायला जाते काय? आपल्याच आहे घरचं मालमत्ता, आपली सत्ता आणि आपलाच कारभार. आज मेरी जान झालं आपलं. आता मग बाई कशाला काहीतरी जुळलं का? मॅडम जुळलं नाही म्हणून तर तुम्हाला जुळवा आलोय. होती ना तुमच्या आणि आमच्या मनाची जुळली, गाण्यांचं काही घेऊन बसलाय, समजलं का? करा मॅडम भावासोबत लग्न. मॅडम मला काय वाटतं माहिती का, तुम्ही इथे जे येता ना, त्यांचं पदार्थ लिहून आले. मॅडम तुमचं पूर्ण नाव काय हो? मी काय म्हणते नीट ऐका. काय तुम्ही जे इथं ह्या रोडला जे असता ना इथे उभे, काय मला असं वाटतं की तुम्ही एकतर तंबाखू, सिगरेट, असं काहीतरी ते गांजा बिंजा हे प्रकार असं काहीतरी करण्यासाठी येत असतं इथे. नाही मॅडम. झाले का तू किडनॅप? कानाला काय करायचं? काय बोलतो? नाही हो मॅडम, आम्ही आज काय करणार, ह्या लायटरची शपथ. लाईटची शपथ. हे बघ बघ लायटर म्हणजे दुसऱ्या खिशात सिगरेट पण असेल. जास्तीची जायचं जायला हिरवी गवतं कोणीतरी जायचं का? हिरवी गवतं कोणी जायचं? जातो मॅडम मी. अहो कसं आहे, मला आहे ना पहिल्यापासून डाऊटच होता तुमच्यावर की तुम्ही असं काहीतरी करत असतात आणि आज तर याच्या खिशात लायटर सापडलं. नाही मॅडम, मी नाही तुम्हाला लायटरची शपथ घेऊन सांगतो मॅडम, आम्ही आज काय तुम्हाला लायटरची शपथ घेतो, सापडलं तर खरंच ह्याच्याच खिशात आई सापडलं. शपथ तुम्हाला सांगतो, मुलं इथून ठेवू का जरा? मुलं इथून शपथ, मुलं घाबरलं, मुलं वाचतंय का काय? नाही काय. लय danger. मग असं आहे ना, आम्हाला आहे ना काही पण करावं लागतं उद्योग, जायला करावं लागतं, कळलं का? मी पण चुकलोय. म्हणजे तुला बघा कळलं का? आपण घाबरतो अजिबात असल्या गोष्टींना. हे माझं होतं, भीती वाटली बाबू. उभा राहा, तुम्हाला नको. वाटेल. काय पण ते घाण वास येतो त्याचा. हो हे असं तुम्ही काहीतरी उद्योग करता ना, इथून कसं आमची पोरं येतात जातात, ते कसं साथ बी पण मग गवत जाळले आम्ही. तुम्हाला तेच काहीतरी तर. सांगते. कळलं का?
काय पण कुठलं हिरवं गवत कोणीतरी जायचं का? हो मॅडम इथं सुक गवत दिसा नाही. माझा बाप म्हणला उद्या ते नाही का शाळेबाहेरचं बाबळीचं झाड मोठं तेच जाळतो. काय पण करता. मला डाऊट होता आज तर मला फायनली मला कळून चुकलं. मॅडम लय घाबरलात ना तुम्ही. त्याची आग लागली ना खाली जमिनीवर. पुढे हात दाखव बरं मी गेली पण मगाशी. नाही बाजूला टाकतो. त्याचं बाष्पीभवन झालं मॅडम. तुम्हाला सायन्स कळतं का नाही? आईला मला आग नसती मॅडम ती बाष्पीभवन होते. हा कळलं. मला लाईटर वापरायची सवय नाहीये, कळलं ना? असं असतं मॅडम, मी सायन्स शिकलो. बाष्पीभवन होतं. बाष्पीभवनमुळे सूर्य पडतो, सूर्यामुळे जमीन उगते आणि जमिनीमुळे पाऊस पडतो. आणि पावसामुळे गवत उगवतं. लाईटरचं सांग. मॅडम सिगरेट वाढायची होती का? इतकं काय टेन्शन घेता? गेली ना म्हणते का होतं जायला ते माझं खराबच झालं ते. लय पैसे आहे, सोन्याचं घेतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला पाहिजे ते का? सोन्याचंच होतं मॅडम. सोन्याचं लिक्विड होतं त्यात. मग म्हणून असं भुसभुस झालं. भुसभुस झालं. मॅडम ते सोन्याचं लिक्विड एवढं महागच होतं ना मॅडम. जेवढे तुम्ही पण नाही का तेवढे आमचं लिक्विड महागच होतं. कारण मॅडम भावाशी लग्न नाही मॅडम अरे तू काय माझ्या पायाच्या मागे लागलाय? बरं मी काय एक म्हणतो तुमच्या मॅडम, मित्रावरचं शाळेत कार्यक्रम आहे, मला मी काय काम म्हणते, पडली. तुम्हाला काय परत करायचे का शाळेत? ऐका ना भावासोबत लग्न करा मॅडम. बावट, मॅडम भावासोबत लग्न करा. अशी लाईटर लय पालटत आपल्या घरी. मला लाईटरशी काही संबंध नाहीये. तुला घाण सवय आहे. तुझ्या भावाला तर फक्त गावात येऊन घे. नाही तुझं नाव सांगितलं ना तर फक्त लक्षात ठेव. आज तुझ्या खिशामध्ये लाईटर निघाला, उद्या सिगरेट निघाल, परवा दिवशी मुलगी निघाल. नाही मॅडम मुलगी खिशात मी सोबत घेऊन फिरतो. कळलं का? चला गप. चला. मला माहितीये वाटरवाडीतले अतिशय तुम्ही दाखल मुले आहेत. नाही मॅडम वायाला गेलेली केस. नो वायल गेलेली केस. मग काय म्हणू? आय एम सो लाईक इट. पहिली गोष्ट आम्ही वळलेच नव्हतो जाणतो, मग आम्ही वायाला का जाऊ? वायाला नाही, वायाला गेलेत. वाळायला आम्ही वाया कुठे जातात? फक्त मी विषय काढला तर तुझ्या खिशातून लाईटर निघते. म्हणजे विचार कर. काय तुझ्या घरच्या नाही ना घेऊन ये तू आता तिथून पुढे नाही. आम्हाला हुंडा मागे येऊ. काय म्हणतो येऊ नको मी तुला गोडीने सांगते. तू अजिबात येऊ नको. भावाला घेऊन येतो ना. सामने से छे मेरे भैया खडे. रुक जा. मॅडम करा भावाशी लग्न. तुम्हाला असे नाही का लाईटर. लाईटरचं सांग. तुझ्या खिशात लाईटर कर. अहो मॅडम ते काय झालं, माशी एक चोर चालला होता पळत, तो पळता पळता हात असा झाला, त्या हातात लाईटर देऊन गेला. कळलं का? काय पण काय पण तुम्हाला पटत नाही ना आमचं, मग उचलू नका. कळलं का? त्यांना फक्त आपलं नाही पटत, फक्त आपला भाऊ पटतोय. मग नाही पटत ना मला. तुमचा भाऊ पण नाही पटत आणि तुम्ही पण नाही पटत. नाही तुमच्या घरच्या पटतात ना. आपण आता कोणीच मला पटत नाही. मला काय ना लाईटीच्या खांबावर धोका बांधून देतो. शांत बसा. कळलं का? हो मॅडम तिथं माझ्या येईल ना त्या लाईटीच्या खांबावून जाऊ खेळायला. तूच खेळत बा. शॉक लागला तर जाशील पटकन. नाही मॅडम वायर नाही चाललं अजून, नाही लागायचं शॉक. शॉक लागतो अशा गोष्टी खेळण्याचा. कळलं का? शॉक पाहिजे. शॉक. तो शॉक आमच्याकडे, तुमच्याकडे नाही. कळलं का? ठीक आहे तुझ्या पुरतच मर्यादित राहून दे. शौकीन करा मॅडम भाव. आयुष्यात काहीतरी करायचंय. मी काय म्हणतोय तुझ्यासारखं नाही टाइमपास. बरं, मी काय म्हणतोय नाही का काही म्हणू आम्ही. नको तू. काही म्हणू नको. कृपा कर माझ्यावरती. बरं मॅडम हे ध्यानात ठेवतो ना आता. काय कृपा माझी लागन. घ्या आशीर्वाद. तुमचं आशीर्वाद घ्या मॅडम. घ्या ना आशीर्वाद. पोहोचवायला थांबलं. घ्या आशीर्वाद. पुत्र भाऊ अरे गप की. बाबा लग्न तर होऊन द्या आधी. आशीर्वाद घ्या. चला. आपल्याला होते ना काय ते चुलतं बनवू आपण. चुलते बनवू आपण चुलते झालो. आपल्याला किती 100 आंघोळ बिंघोळ घालावं लागेल. 100 पोर आपल्याला चुलते म्हणतात. इथं आपलं व्हायचं जायचं. कुठं वहिनीचं करायचं. हा बरोबर आहे. काय चाललंय वहिनी? तेच कृपा करतोय तुमच्या उदारा. ह्याला कृपा नाही बोलत. निघाला काय म्हणतो रुपा? काय समजतं काय? मॅडम त्या गावातली रुपा कुठे गेली हो? मला काय माहिती. मला काय प्रत्येक गावात तुला माहिती आहे का मॅडम? मुलगी सांगून जाते. तुझ्या पुढे होतो एका जागेवर. हो लय भारी लफडं होतं तिचं. तो मित्र होता मॅडम आपला. तो म्हणला नाही का ती रुपा काय म्हणायची माहितीये का, मी नाही का त्याच्यासोबत पळून जाते सोनवलीला, नाही का तुमच्या भावासोबत पळून न्या. कानाखाली नाही कारण माझं जर कोणासोबत नाव काढलं तर. आणि आता मी शेवटचं सांगते. मी निघाली इथून. माझ्या मागे अजिबात यायचं. शपथ मरणार मी तुम्ही मोठा. इथंच थांब. शेवटी सांगताय. इथंच थांब. कळलं ना? चला गया चांद आसमां को छोड़ के. फिर मैंने लाई चांदनी को ढूंढ के. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आजचा भाग? तर मित्रांनो 15 ऑगस्टच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. आणि इन्स्टाला फॉलो देखील करा. भेटूया पुढील भागात. जय महाराष्ट्र मित्रांनो.